नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपणा सर्वांचं मनपूर्वक पुन्हा एकदा आपल्या या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, गेल्या काही दिवसांपासून शिक्षक भरतीच्या संदर्भात काही महत्त्वपूर्ण घडामोडी घडलेल्या दिसून येत आहेत. संच मान्यतेच्या संदर्भात अनेक जे काही आपल्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालेले आहेत, त्या सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आणि पवित्र पोर्टल कधी सुरू होणार याची आपण व्यवस्थित अशी माहिती आणि अपडेट या व्हिडिओमध्ये देणार आहे. परंतु तत्पूर्वी आपल्यास विनंती आहे की जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन अपडेट्स शिक्षक भरतीच्या संदर्भात, शिक्षक पात्रता परीक्षेच्या संदर्भात किंवा केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा असेल या सर्वांच्या बाबतीत इम्पॉर्टंट अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. चला तर मग आता जाणून घेऊया आजची काय विशेष माहिती आहे. की समायोजन प्रक्रियेला स्थगिती द्या अशी विविध संघटनांनी मागणी केली होती आणि याचं कारण असं होतं की राज्यामध्ये अतिरिक्त शिक्षकांची संख्या ही मोठ्या प्रमाणात वाढली होती. जवळपास राज्यामध्ये 12,000 शिक्षक हे अतिरिक्त ठरलेले होते मित्रांनो. आणि हे 12,000 शिक्षक भरतीमध्ये ऑलरेडी काय आहेत, सेवेमध्ये आहेत. या शिक्षकांचं समायोजन करून घेणे आधी आवश्यक आहे. यांचं समायोजन झाल्याच्या नंतरच काय होईल, जी आपण टेट परीक्षा दिलेली आहे, ही जी टीचर्स अप्टिट्यूड अँड इंटेलिजंट टेस्ट 2025 दिलेली आहे आणि जिला देऊन 6 महिने झाले तरी पवित्र पोर्टल अद्यापही सुरू झालेलं नाहीये. परीक्षा दिलेले जे काही अभियोग्यता धारक आहेत आता हे पवित्र पोर्टल सुरू होण्याची वाट पाहत आहेत आणि अशातच संच मान्यतेच्या अपडेट्स आपल्या कानावर येतात. बघा, यामध्ये सगळ्यात पहिले काय झालं की संच मान्यते संदर्भात 15 मार्च 2024 जो निर्णय आहे तो लागू करण्यात आला आणि याच्यानुसार जे काही शिक्षक विद्यार्थी प्रमाण आहे ते समीकरण पूर्ण बदलून गेलं. पूर्वी ज्या ठिकाणी ठराविक विद्यार्थ्यांच्या मागे 2 शिक्षक लागायचे, आता तिथे एकच शिक्षक लागू पडत आहे. जिथे 3 शिक्षक होते तिथे 2च शिक्षक, अशी जी बदल यामध्ये झाले होते त्याच्या संदर्भात आता विविध संघटना कोर्टात गेल्या होत्या. परंतु कोर्टाचा जो निकाल आहे तो 14 नोव्हेंबर 2025 ला लागला आणि हा निकाल मात्र शासनाच्या बाजूने लागला आणि ही संच मान्यता धोरण 15 मार्च 2024 म्हणजे ज्याला आपण नवीन संच मान्यता म्हणतो ती लागू करण्याचा निर्णय झाला आणि त्याच्यानुसारच ही जी शिक्षक भरती आहे ती होणार असं ठरलेलं आहे. मग नवीन संच मान्यतेनुसार शिक्षक भरती होणार आणि यामुळेच एक मोठा प्रश्न जो तयार झाला होता तो म्हणजे अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न. राज्यामध्ये 12,000 जवळपास शिक्षक जे होते हे अतिरिक्त ठरणार होते. याचं कारण संच मान्यता. आता संच मान्यतेमध्ये विद्यार्थ्यांचं प्रमाण का कमी होतं, तर त्याच्यामध्ये आधार वैधता नसलेले विद्यार्थी, शाळेमध्ये विद्यार्थी आहेत पण त्यांचा आधार व्हॅलिडेशनच होऊ शकलं नाही. मग आधार नुसार त्यांचा जो काही नोंदणी असते त्याच्यानुसार संच मान्यतेमध्ये शिक्षकांची पदं किती ठेवायची हे ठरते. पण आधार व्हॅलिड नसलेलेच विद्यार्थी मोठ्या प्रमाणात असल्यामुळे शिक्षकांची पदं जी काय ती अतिरिक्त ठरली आणि या 12,000 शिक्षकांचं समायोजन करण्याचं जे काही पत्र होतं ते तात्काळ निघालं आणि त्याच्यामध्ये असं ठरलं की 2024-25 हे जे अतिरिक्त समायोजन आहे, आता हे समायोजनाची ही जी प्रक्रिया आहे ती सुरू झाली होती आणि या डिसेंबर अगोदरच हे समायोजन पूर्ण देखील करायचं होतं. मग सगळ्यांच्या मनामध्ये हा गोंधळ निर्माण झालेला होता. पण आता एवढ्या शिक्षकांचं समायोजन आता करायचं, मग भविष्यामध्ये जी काही जागा निघणार आहेत त्या जागा कमी होणार की नाही, त्या जागा निश्चितच कमी होतील अशी भीती सर्वांच्या मनामध्ये जरी निर्माण झाली होती तरी अशातच एक पुन्हा नवीन पत्र आलं. आता हे नवीन पत्र काय आहे यामध्ये बघा, आपण या ठिकाणी बघू शकता की 2024-25 अतिरिक्त समायोजन हे रद्द. 29 नोव्हेंबर 2025 हे पत्र आहे. म्हणजे आत्ताच या 2-3 दिवसामधलं हे पत्र आलेलं आहे. या पत्रामध्ये काय सांगितलेलं आहे की आता अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन हे थांबवायचं आहे. सध्याच तुर्तास याला स्थगिती दिलेली आहे, पण अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन हे पूर्णपणे थांबलेलं नाहीये मित्रांनो. याला तुर्तास काही दिवसांपुरती म्हणजे जी नवीन संच मान्यतेचं अपडेट चालू आहे. बघा, आता आपण 2025 या वर्षामध्ये शेवटच्या टप्प्यात आहोत. म्हणजे 2025-26 हे शैक्षणिक वर्ष सुरू आहे आणि या शैक्षणिक वर्षामध्ये जी संच मान्यतेचं अपडेट आहे त्याचं काम सुरू आहे. अतिशय वेगाने हे काम सुरू आहे
याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर शासन कार्यरत आहे, प्रशासन देखील कार्यरत आहे. आणि ही जेव्हा संच मान्यता 2025-26 ची अपडेट होईल मित्रांनो, त्याच्यानंतर सर्व जागा बघण्यात येतील आणि त्या जागानुसार हे जे 12,000 सरप्लस झालेले शिक्षक आहेत हे तिथेच फिक्स राहतील की नाही हे पडताळल्या जाईल. आणि जर आधार व्हॅलिड विद्यार्थ्यांची संख्या वाढली किंवा इतर काही कारणाने विद्यार्थ्यांचा पट वाढलेला दिसला तर 10 पेक्षा कमी असलेल्या पटसंख्येच्या शाळांमध्ये निश्चितच शिक्षक काय होईल अतिरिक्त ठरेल. पण 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्यामध्ये 1 परमनंट शिक्षक आणि 1 कंत्राटी शिक्षक असं जे स्ट्रक्चर याच्यामध्ये घालून दिलेले ते लागू होऊन जाईल आणि मग अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन हे करण्यात येणार आहे. म्हणजे तुर्तास या शैक्षणिक वर्षामध्ये जी काही संच मान्यता सुरू आहे ती अपडेट झाल्याच्या नंतर काय होणार आहे या सर्व शिक्षकांचं. मग याचा आकडा हा जवळ कोणीकडे 18,000 किंवा 19,000 पर्यंत देखील दाखवलेला आहे. म्हणजे एवढे जर शिक्षक अतिरिक्त आहेत तर मग नवीन व्हॅकन्सीज निर्माण किती होतील है ना, हा देखील प्रश्न आपल्या डोक्यामध्ये फिरत आहे. आधारनुसार विद्यार्थ्यांची संख्या जर वाढणार तर मग काय होणार, कमी अतिरिक्त होणार. कोण, हे जे शिक्षक आहेत 12,000 किंवा 18 किंवा 19,000 जेवढा काही आकडा आहे तो आकडा निश्चितच इथे कमी होऊन जाईल. मग शिक्षकांचं समायोजन जर झालं आणि हा आकडा त्यातच ऍडजस्ट झाला तर काय होणार आहे, जागा जास्त निघू शकतात, आहे की नाही मित्रांनो. बरं, मग आता नेमकं हे पवित्र पोर्टल सुरू कधी होणार, हा आपल्या मनामध्ये सुरू होणारा प्रश्न आहे. ही पवित्र पोर्टल कधी सुरू होणार, तर सध्या पहा महाराष्ट्रामध्ये मतदान यासाठी मतदान प्रक्रिया चालू आहे. आचारसंहिता लागू आहे. बघा, सध्या महाराष्ट्रामध्ये आचारसंहिता सुरू आहे. आचारसंहिता संपल्यानंतरच पवित्र पोर्टलवर काय होणार आहे, जाहिराती देण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. आणि त्यानंतर हे जे अभियोग्यता धारक आहेत या अभियोग्यता धारकांना त्याच्यावर रेजिस्ट्रेशन करायला संधी मिळणार आहे. मित्रांनो, आता हे सगळं होत असताना नोव्हेंबर महिना संपला, डिसेंबर महिन्यामध्ये देखील आचारसंहिता आहे. त्याच्यानंतर जानेवारी महिन्यामध्ये मात्र यामध्ये जाहिराती यायला आपल्याला पाहायला मिळू शकते. आणि जानेवारी पूर्ण महिना किंवा फेब्रुवारी महिना यामध्ये जर पवित्र पोर्टल सुरू झालं तर तोपर्यंत सर्व अभियोग्यता धारकांना वाट बघावी लागणार आहे. त्यामुळे सर्वांनी पेशन्स ठेवायचे आहेत आणि निश्चितच हे पवित्र पोर्टल येत्या काही दिवसांमध्ये सुरू होताना आपल्याला दिसून येणार आहे. तर याच्यामध्ये जे काही वेळ लागत होती ती आहे या शैक्षणिक वर्षातील संच मान्यता अपडेट होत आहे आणि हे झाल्यानंतर अतिरिक्त शिक्षक किती आहेत हे समजणार आहे आणि मग त्यांचं समायोजन होणार आहे. त्यांचं समायोजन झाल्याच्या नंतर पवित्र पोर्टलचं टॅब सुरू करण्यात येईल, ज्यामध्ये एकीकडे विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन ही प्रक्रिया सुरू राहणार आहे आणि दुसरीकडे पवित्र पोर्टलवर विविध आस्थापनांच्या नगरपालिका, महानगरपालिका, कटक मंडळे, स्थानिक स्वराज्य संस्था तसेच ह्या ज्या खाजगी शिक्षण संस्था आहेत यांच्या जाहिराती त्याच्यावर अपलोड होतील. आणि ह्या जाहिराती अपलोड झाल्याच्या नंतर विद्यार्थ्यांना पुढची प्रक्रिया म्हणजे जसे की प्राधान्यक्रम जनरेट करणे, प्राधान्यक्रमाला लॉक करणे आणि म्हणजे प्रिफरन्सेस असाइन करणे, ह्या सगळ्या गोष्टी करायला सुविधा मिळणार आहे. पण थोडासा यासाठी अवकाश आहे. या सगळ्या गोष्टी आपल्याला खूप काळजीपूर्वक करायच्या आहेत मित्रांनो. हे सगळं कसं करायचं या संदर्भात देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत राहणार आहेत. अगदी व्यवस्थितपणे त्याला तुम्हाला मार्गदर्शन मिळणार आहे मित्रांनो. त्यामुळे व्हिडिओला कोणत्याच मिस करू नका. सगळी महत्वपूर्ण अशी माहिती तुमच्यासोबत आपण शेअर करणार आहोत. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनो. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला असे सगळं नवनवीन अपडेट्स मिळत जातील. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.